अपशब्द काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झाल्यानंतर गोमूत्र शिंपडल्याच्या प्रकरणात करण्यात आलेल्या आंदोलनात सनातन धर्मावर टीका केल्याचा हिंदुत्ववादी संघटनेचा आरोप. प्रताप सरनाईक संजय निरुपम यांची भेट. रिक्षा टॅक्सी चालकांच्या व्यावहारिक मराठी शिकण्याबद्दल भेट. मराठी शिकण्यासाठी चालकांना आणखी एक संधी दिली पाहिजे अशी निरुपम यांची मागणी. अमरावती घटनेची सखोल चौकशी करणार. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेऊ. अशा घटनांचं राजकारण करू नये. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांवर निशाणा. कोल्हापुरात महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. महसूल संहितेचं पालन करून लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शी प्रशासन राबवा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सूचना. कागल येथील कासव धबधब्यातील रेन डान्सचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडलं लोकार्पण. गडचिरोली जिल्ह्यातील घोट ग्रामपंचायतीची ग्रामसभा पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून वादळी ठरली. 22 कोटींची नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्यावरून गावकऱ्यांचा भ्रष्टाचाराचा आरोप. सरपंच रुपाली दूधबावरे यांचा सभा समाप्त करत काढता पाय. सीजेपी देशविरोधी, त्यांच्याशी जनझींनी जोडले जाऊ नये. गृह विभागाच्या माजी अप्पर सचिवांचा आरोप. जनझींवर टीका करू नये. जनझींना संवादाच्या माध्यमातून समजावण्यात यावं. गृह विभागाच्या माजी अप्पर सचिवांचं आवाहन. इम्रान खानसाठी दिग्गज एकवटले. कपिल देव गावस्करांसह 21 जणांचं पाकच्या पंतप्रधानांना पत्र. योग्य वैद्यकीय उपचार आणि मानवी वागणूक देण्याचं आवाहन. इम्रान खानच्या वैद्यकीय उपचारांसाठी क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी आवाज उठवला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक. 29 तारखेला मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक. राज्यातील राजकीय सद्यस्थिती आणि इतर विषयांवर होणार महत्वपूर्ण चर्चा. 1 सप्टेंबरला ओबीसी समाजाचा मुंबईत मोर्चा. ओबीसी संघर्ष आणि एल्गार मोर्चा काढण्यात येणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची घोषणा. मोठ्या संख्येने ओबीसींनी सहभागी होण्याचं आवाहन. कणकवलीतील केळीच्या वखारीवर अन्न औषध प्रशासनाची धाड. केमिकलचा वापर करून फळे पिकवली जात असल्याच्या संशयावरून तपासणी. नशामुक्त सांगलीच्या निर्धारासाठी सांगलीत निघाली पदयात्रा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, आमदार, महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा पदयात्रेत सहभाग. श्रावण शुद्ध पुत्रदा भागवत एकादशीला पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 8 ते 10 तासांचा कालावधी, तर मुखदर्शनासाठी 2.5 तासांचा कालावधी. आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल लोकशाहीचे संपादक विशाल पाटील यांना महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान. जलसमृद्ध विदर्भ 2035 संकल्प संवाद. या संवादात पद्मश्री पोपटराव पवार आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते वॉटरमॅन ऑफ इंडिया डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्याशी लोकशाहीचे संपादक विशाल पाटील यांचा संवाद. बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा खंड. पिके सुकण्याच्या मार्गावर. कापूस, तूर आणि सोयाबीनला मोठा फटका. पावसाने दडी मारल्यानं पिकाची वाढ खुंटण्याची शक्यता. लेकीच्या मृत्यूच्या दुःखातही घेतला मोठा निर्णय. अवघ्या 13व्या वर्षी पालवीची एक्झिट. आई वडिलांच्या निर्णयाने अवयव दानातून अनेकांना नवजीवनाची आशा. स्मार्ट गॉगल्सच्या वापरावर निर्बंध येण्याची शक्यता. या गॉगल्समुळे संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगची शक्यता असल्यामुळे एसओपी आणण्यासाठी गृह विभाग विचाराधीन. वाशिमच्या कामरगावात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची अनोखी मानवी साखळी. पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश. विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून साकारले पर्यावरणपूरक गणराय. वाशिमच्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळातर्फे निःशुल्क कार्यशाळेचं आयोजन.
2 वर्षात 571 प्रकारच्या औषधांची मागणी करून त्यासाठी 16 कोटी 25 लाख रुपये अदा केले. मात्र आतापर्यंत 410 प्रकारची औषधे मिळालेली नाहीत, असा आरोप छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाने केला. नांदेडच्या निळेगव्हाण इथल्या विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान, बुडणाऱ्या हरणाला बाहेर काढत युवकांनी दाखवली भूतदया. ज्ञानेश्वर आणि कृष्णा जाधव अशी युवकांची नावं. जिल्ह्यातील 10,000 शिधापत्रिकाधारक प्रशासनाच्या रडारवर. नंदुरबार जिल्ह्यात मिशन सुधार अभियान अंतर्गत होणार पडताळणी. शहादात दाऊदी बोहरा समाजाची ईद ए मिलादुन्नबी रॅली उत्साहात. सर्व धर्मियांच्या सहभागातून शहादात घुमला सामाजिक एकतेचा संदेश. बँड पथकाच्या गजरात शहादा शहरात उत्साहाचं वातावरण. कोल्हापूरच्या रंकाळा परिसरात 14 भटकी गाढवे जप्त. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवत कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.